बऱ्याचशा मोसंबी बागा त्याचबरोबर ज्या डाळिंब बागा असतात ह्या चांगल्या प्रकारे फुटलेल्या नाही किंवा फुलधारणा झालेली दिसत नाही। यामुळे काय होतं, यावर्षी जास्त प्रमाणात पाऊस होता, त्याचबरोबर झाडामध्ये स्टोरेज चांगलं नसल्यामुळे ज्या आगारी एक्सेसिव्ह ज्या शूट असतात तेव्हा आपल्याला दिसतात। मग ही आगारी स्टॉप करून फुलं काढण्यासाठी आपण एक फवारणी घेतली पाहिजे। फवारणी घेत असताना आपण दमनचा वापर करू शकतो किंवा ताबोलीचा। ताबोली वापरत असताना आपण 1.5 ते 2 ml प्रति लिटरसाठी वापरायचं। यामध्ये पॅक्लोब्युट्राझोल 40% SC हा घटक असतो। हे काय करते, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे। जी झाडाची एक्सेसिव्ह ग्रोथ होती ती स्टॉप करतं, जी आगारी शूट निघणार आहे ती स्टॉप झाल्यानंतर तिथून परत आपल्याला फुल काढण्यास मदत करते। त्याचबरोबर तुमच्या झाडाला कसल्याही प्रकारची फुलधारणा नसेल तर आपण यामध्ये टिल्थ या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो। याचं जर जास्त कॉन्सन्ट्रेशन घेतलं 1.5 ते 2 ml प्रति लिटरसाठी तर काय होतं, जी आगारी आलेली असते ती स्टॉप जाळण्याचं काम करतं आणि तिथून चांगल्या प्रकारे आपल्याला आगारी स्टॉप झालेली दिसते। आणि यासोबत आपण घेत असताना 05234 या विद्रव्य खताचा वापर करायचा। हे घेत असताना 3 ते 4 ग्रॅम प्रति लिटरसाठी वापरायचं। त्याचबरोबर आपण यानंतर काय करायचं, जे आपलं ड्रीप असतं याद्वारे आपण फॉस्फरिक ॲसिड सोडायचं किंवा 05234 या विद्रव्य खताचा वापर करायचा। अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं तर चांगल्या प्रकारे आपल्याला फुलधारणा झालेली दिसेल, जी आगारी एक्सेसिव्ह ग्रोथ असते ती स्टॉप होईल। शेतकरी मित्रांनो, अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या YouTube चॅनल त्याचबरोबर इंस्टा पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।